दादा, प्रश्न दुसरा असा आहे की साधारणतः जनतेमध्ये आपल्यामध्ये बोललं जातं की दूध मागेंगे तो खीर देंगे, काश्मीर मागेंगे तो चीर देंगे. आणि तुमच्या अनेक माध्यमातून, वृत्तपत्रातून म्हणजे सगळे बघत असतात की काश्मीरमध्ये तुमचा जो कामाचा जो उपक्रम आहे किंवा तुम्ही ज्या पद्धतीने काम करता तिथे तुमचं मध्यस्थी काही तुम्ही गणपतीची स्थापना केली होती आणि तुम्ही जवानांसोबत पण फराळ वाटपाचं अनेक तुमचे उपक्रम आहेत, त्याबद्दल काय बोला? खरं तर मला हा प्रश्न जेव्हा विचारला जातो ना, आणि मला हे जे वाक्य लोक सांगतात की दूध मागेंगे खीर देंगे, काश्मीर मागेंगे तू चीर देंगे, इथलं बोलणं सोपं आहे, तिथं जाऊन काम करणं अवघड आहे. माणूस हा कोणच वाईट नसतो. काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे. मी दरवर्षी तिथल्या जवानांबरोबर दिवाळी फराळ घेऊन जातो. मला बरेच जण म्हणतात पाठवणं सोपं आहे, जायची काय करायची, पण तिथं गेल्यानंतर जो छोटासा आनंद मिळतो जवानांबरोबर आणि जवानांना आपल्यामुळं आनंद मिळतो, हे मला नेहमी समाधानकारक वाटतं. 2 वर्षापूर्वी काश्मीर लाल चौक हरिसिंग स्ट्रीट मंदिरामध्ये कायमस्वरूपी गणपती बसवण्यात आला. हा गणपती बसवण्याचं उद्दिष्ट असं होतं, आणि त्या गणपतीचं मंडळाचं नाव पण आम्ही ठेवलं सर्वधर्म समभाव, की सर्वधर्म समभाव आहे. खरं तर कुठला धर्म, कुठली जात खरंच वाईट नसते. लोक आहेत ना, जेव्हा तुम्ही लोकांना प्रेम देता ना, तर लोक तुम्हाला प्रेम देतात. आता काश्मीर सारख्या ठिकाणी, लाल चौकासारख्या ठिकाणी मरण्याची भीती असते, तिथं काही होऊ शकतं. हल्ली बघितलं असेल तुम्ही, आता एक काही महिन्यांपूर्वी पेलगाम हल्ला झाला, तिथं आपले भाविक मारले गेले. ही घटना निंदनीयच आहे. ही घटना पूर्णपणे कलंक लावण्यासारखी आहे. फक्त एक आहे की आज काश्मीरला ना, भारतात तो काश्मीरचा भाग होता, आहे आणि राहील. फक्त काम करताना आहे ना, एक वेगळ्या पद्धतीने तुम्हाला त्यांची मोनोपॉली बदलावी लागते. लोकांना तुम्हाला वारंवार सांगावं लागतं की जसं आपण म्हणतो अशिक्षित माणूस असतो, त्याला शिक्षित करण्यासाठी वारंवार त्याची मेंटॅलिटी चेंज करावी लागते. तसं बोलावं लागतं, तिथं तसे प्रयत्न करावे लागतात. आणि त्या माध्यमातून ज्या वेगवेगळ्या पद्धतीने काम करता आलं, ते काम करण्यासाठी मी गेले 20 वर्ष आली काश्मीरमध्ये जातो. काश्मीरमध्ये मला खूप आवडतं काम करायला. वेगवेगळ्या माध्यमातून काश्मीरमध्ये फिरायला आवडतं. वेगवेगळ्या माध्यमातून काश्मीरमध्ये काम करून आल्यानंतर मला बरं वाटतं की हे जे काश्मीर आपला भारताचा भाग आहे, हे आपल्या भारताकडेच राहायला पाहिजे. भारताचा अविभाज्य भाग आहे. लाल चौकामध्ये जेव्हा मी थांबलो, गणपती घेऊन उभा होतो आणि लाल चौकात जाऊन तो फोटो काढला मुलांनी सगळ्यांनी, माझ्या डोळ्यात आनंदाश्रू बाहेर पडले की तिथं काम करत असताना लाल चौकामध्ये गणपती उभं घेऊन फोटो काढणं, हा तिथं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. तिथं वातावरण खूप खराब असतं. किंवा मला काश्मीरमध्ये डॉक्टर अमित वांचू, जेव्हा मी कोरोना काळात गेलो होतो, तिथं मी राष्ट्रगीत 150 ते 200 लोकांना धान्याचे किट, तिरंगी झेंडा हातात दिला होता आणि राष्ट्रगीत म्हणले होते. तिथं मला डॉक्टर अमित वांचू यांनी काश्मीर युथ अवॉर्ड दिला होता, म्हणजे काश्मीर युथ पुरस्कार मिळाला होता. त्याचे पुरस्कार मला खूप मिळाले, महाराष्ट्रातनं मिळाले, वेगवेगळ्या ह्यातनं मिळाले, शहरातनं मिळाले. पण मी पुरस्कारासाठी काम करत नव्हतो. मला काम करायचं होतं हे सर्वसामान्य लोकांसाठी. आणि काश्मीर इथं काम करताना एक वेगळं समाधान, एक वेगळी ऊर्जा शरीरात येते आणि ते सातत्याने करत राहणार आहे.